नमस्कार. चिमुकल्याच्या आर्तहाक्याने पती पत्नीचा 3 वर्षापासून सुरू असलेला कायदेशीर वाद मिटला. वकिलांचे समुपदेशन ठरले यशस्वी. बातमी सविस्तर पाहूया, पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पाहता येतील. मला आई आणि वडील दोघांचीही गरज आहे, असे म्हणत चिमुकल्याने दिलेल्या आर्तहाकेने 3 वर्षाचा संसारिक वाद मिटत पती पत्नी एकत्र आले आहेत. ॲडव्होकेट MB माडेकर, ॲडव्होकेट धर्मराज सरडे आणि ॲडव्होकेट विशाल बारकुल यांच्या मध्यस्थीने हा कौटुंबिक वाद मिटत संसार पुन्हा एकदा जुळला आहे. वकिलांनी मुलाला विचारलं, तुला आईची गरज आहे की वडिलांची? असा प्रश्न जेव्हा तडजोडी दरम्यान विचारण्यात आला, तेव्हा 8 वर्षाच्या चिमुकल्या मुलाने दिलेले मार्मिक उत्तर ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. मला आई आणि वडील दोघांचीही गरज आहे आणि माझ्यासाठी या दोघांनी एकत्र राहावे अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. त्यानंतर गेल्या 3 वर्षापासून विभक्त राहणाऱ्या पती पत्नीने आपले सर्व मतभेद विसरून पुन्हा एकदा एकत्र येऊन नांदण्याचा निर्णय घेतला. संबंधित पती पत्नीचा विवाह 2015 मध्ये झाला होता, परंतु गेल्या 3 वर्षापासून ते कौटुंबिक वादामुळे विभक्त राहत होते. हे प्रकरण धाराशिव येथील कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित होते. सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट MB माडेकर, ॲडव्होकेट धर्मराज सरडे आणि ॲडव्होकेट विशाल बारकुल या दोन्ही पक्षकारांमध्ये मध्यस्थी आणि समुपदेशनासाठी विशेष सहकार्य लाभले. तडजोडीच्या चर्चेदरम्यान ॲडव्होकेट MB माडेकर यांनी मुलाला विश्वासात घेऊन त्याची इच्छा विचारली. तेव्हा त्याने दिलेल्या संवेदनशील उत्तराने कायदेशीर वादापेक्षा मुलाचे प्रेम आणि भविष्य किती श्रेष्ठ आहे याची जाणीव पालकांना झाली. मुलाच्या या उत्तराने पालकांच्या मनातील कटुता संपली आणि त्यांनी कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशन कक्षात पुन्हा आनंदाने संसार करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र फॅमिली कोर्ट रूल्स 1987 च्या कलम 31 अन्वये तयार करण्यात आलेल्या तडजोड पत्रावर दोन्ही पक्षकारांनी स्वाक्षऱ्या केल्या. आजपासून हे दाम्पत्य सर्व जुने वाद विसरून एकत्रित राहून आपल्या मुलाचा सांभाळ करणार आहेत. वकिलांनी केलेल्या सामाजिक बांधिलकीच्या प्रयत्नांना यश आले असून एका विखुरलेल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणले आहे. या 3ही वकिलांच्या सामाजिक बांधिलकीचे धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातून सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या 3ही वकिलांनी केलेल्या समुपदेशनामुळे आणि त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे पुन्हा एकदा हा संसार नव्याने सुरू होणार आहे. मोजक्या, निवडक आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.